नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 26 जुलै 2020च्या चालू घडामोडींचं विश्लेषण बघणार आहोत. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. फेसबुकवरही आपला ग्रुप आहे, तिथेही तुम्ही फॉलो करू शकता. बघूयात आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी आणि त्यांचं विश्लेषण. लद्दाखच्या बाबतीमध्ये आज द हिंदूच्या फ्रंट पेजवर एक स्पेशल न्यूज आहे. ती म्हणजे काय की युनियन टेरिटरी म्हणून डिक्लेअर झाल्यानंतर सुद्धा लद्दाखमध्ये मॅन पॉवरचा मोठा प्रश्न आहे. तर हा खूप महत्त्वाचा एक इश्यू लद्दाखचा. मॅन पॉवर लद्दाखमध्ये नाही. मॅन पॉवर म्हणजे काय की बऱ्याचशा जागा ज्या आहेत, पोस्ट ज्या आहेत गव्हर्नमेंटच्या, तर त्या रिक्त आहेत. त्यातल्या त्यात त्यांनी एक एक्झाम्पल दिलं होतं की डॉक्टरांच्या पोस्ट ज्या आहेत तर ती रिक्रुटमेंट करण्यात आली होती मधल्या काळामध्ये. आणि याच्यामध्ये गुजरात, राजस्थान, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश हिच्यामधून जवळपास 2.5 लाख रुपयाची सॅलरी देऊन कितीतरी डॉक्टरांना हायर करण्यात आलं होतं. परंतु हिच्यात फक्त 15 डॉक्टरांनी आतापर्यंत जॉईन केलेलं आहे. शेवटी कसं आहे ना की लद्दाखमध्ये राहणंच हे एक मोठं चॅलेंज आहे. त्याच्यामुळे रुटीन लाईफ सोडून तिकडं जाण्याचे चान्सेस कमी असतात आणि त्याच्यामुळे तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. इथं कुठलीही रिक्रुटिंग एजन्सी नाही आहे अजून, है ना. जसं आपल्या इथं MPSC आहे तसं रिक्रुटिंग एजन्सी पण इथं प्रॉपर अजून सेटअप झालेली नाही आहे. तर असे मुद्दे आहेत. आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे की तिथलं जे गव्हर्नन्स एकंदर आहे ते जर तुम्हाला नीट चालवायचं असेल तर त्याच्याकरता ही मॅनपॉवर गरजेची आहे. म्हणजे केंद्रशासित प्रदेश केल्यानंतर प्रश्न सॉल्व्ह होत नाही हे इथं क्लिअर होतं आहे. म्हणजे जे काही बाल्कनायझेशन ऑफ स्टेट नावाची गोष्ट तुम्हाला एसेला विचारली जाऊ शकते किंवा डायरेक्टली इंटरव्ह्यूमध्ये हा प्रश्न विचारला जातो. बाल्कनायझेशन ऑफ स्टेट्स काय? ही छोटी छोटी राज्य आपण जन्माला घातलीत, तिच्यामध्ये झारखंड असेल, छत्तीसगड असेल, तिच्यातून आपल्या हाती काय लागलेलं आहे तर विशेष काय आपल्या हाती लागलेलं नाही, किंवा जे उद्देश होते ते तरी साकार झालेलं आहेत का, तर तशीही परिस्थिती नाही आहे. म्हणजे झारखंडसारखं राज्य की सकाळ दुपार संध्याकाळ तिथं राष्ट्रपती राजवट लागू होते. आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये आता आता थोडी परिस्थिती तिकडं बरी आहे. पण आपल्याला जर हा केंद्रशासित प्रदेशाचा निर्णय पॉझिटिव्हली वर्क करायचा असेल तर त्याच्यासाठी मॅनपॉवर, वेगवेगळ्या गव्हर्नमेंटच्या ज्या पोस्ट आहेत त्या प्रॉपरली पटकन भरणं आणि त्याच्यानुसार काम होणं गरजेचं आहे. सो लद्दाखच्या बाबतीमध्ये हे आहे. आणि लद्दाखवर तुम्हाला जनरल प्रश्न विचारला जाईल बा, लद्दाखचा मॅप वगैरे नीट करून ठेवा. वाटलं तर एक लेक्चर सेपरेट आपण घेऊयात त्याच्यावर. ओके. त्याच्यानंतर युनायटेड नेशन्सचा एक रिपोर्ट आहे ज्याच्यानुसार त्यांनी सांगितलेलं आहे की इसिसचा आपल्याला कर्नाटक आणि केरळ या 2 राज्यांमध्ये धोका आहे. आणि मोठ्या प्रमाणावर या 2 राज्यांमध्ये टेररिस्ट जे आहे तर ते प्रेझेंट आहेत. तर टेररिझम किंवा आतंकवाद जो आहे तो UPSC मेन्समध्ये आहे. तुम्हाला डायरेक्टली किती तिथं तो प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की हा युनायटेड नेशन्सचा रिपोर्ट आहे. तर याच्यानुसार आता आपली जी काही संरक्षण यंत्रणा आहे तर त्यांचं जे काही सुरक्षा यंत्रणेचं जबाबदारी जी आहे ती वाढून जाते. तर युनायटेड नेशनच्या रिपोर्टनुसार हे जे रिपोर्ट्स आहेत आणि याच्यामध्ये AQIS, आता हे AQIS काय आहे तर अल कायदा इन इंडियन सबकॉन्टिनेंट है ना. हा सगळा जो भारतीय द्वीपसमूह आहे त्या याच्यामध्ये अल कायदा इंडियन सबकॉन्टिनेंट असं हे आहे. आणि इस्लामिक स्टेट जे आहे तर त्या सगळ्याच्या याच्यामध्ये केरळ आणि कर्नाटका तिच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर टेररिस्ट आहेत असा हा 26वा रिपोर्ट आहे. 26th रिपोर्ट आहे हा युनायटेड नेशनचा. तर तो एक आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. सो येत्या काळात हे एक चॅलेंज आपल्यासमोर असणार आहे. सुप्रीम कोर्टाने जे काही इंडियन्स कुवेतमध्ये आहेत त्यांच्याबद्दलची एक याचिका होती तिच्यावर सिरियसली वर्क करायला सुरुवात केलेली आहे. त्याचं असं आहे की कुवेत आपण ऑलरेडी बघितला होता बघा, तुम्हाला कुवेतचा मॅपसुद्धा मी दाखवला होता. तर कुवेतमध्ये कितीतरी भारतीय जे आहेत ते अडकून आहेत आणि तिथं क्वारंटाईन सेंटरमध्ये ते आहेत. आणि विशेष म्हणजे हा ब्ल्यू कॉलर जॉब करणारी लोकं आहेत ही मोस्टली. आता तुम्ही जर जॉग्रफीचं NCERT वाचलं तर तुम्हाला याच्यामध्ये व्हाईट कॉलर, ब्ल्यू कॉलर है ना, रेड कॉलर असे वेगवेगळ्या ज्या कॅटेगरीज आहेत त्या तिथं तुम्हाला मिळतात. सो ब्ल्यू कॉलर जॉब जे आहे आणि त्या सगळ्या गोष्टी, तर आता एकंदरीतच तुम्ही मला सांगू शकता कमेंट बॉक्समध्ये की वेगवेगळ्या कॉलर आणि काय जॉब असतो. पण दुसरा याच्यातला महत्त्वाचा मुद्दा असा आहे की कितीतरी भारतीय जे आहेत ते इनह्युमन कंडिशनमध्ये कुवेतमध्ये आहेत की ज्या तिथल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये वगैरे. तर भारत सरकारची ही जबाबदारी आहे की त्या लोकांना परत स्वगृही परत आणायचं. आणि त्यासंबंधी आता सर्वोच्च न्यायालयामध्येच याचिका आहे. आणि ही जी लोकं आहेत ती मोस्टली तमिळनाडूमधली आहेत. ओके.
आणि जास्तीत जास्त तामिळनाडूमधली, तशी भारताच्या इतर भागातली सुद्धा आहेत. ती एक बाब. त्याच्यानंतर आपले जे राष्ट्रपती आहेत रामनाथ कोविंद, तर यांनी 3 वर्ष कंप्लीट केलेले आहेत राष्ट्रपती म्हणून, आणि त्याच्यामुळे ही न्यूज आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो ह्या इथल्या पॅरामध्ये आहे. तो म्हणजे काय की आतापर्यंत त्यांनी किती हाय प्रोफाईल व्हिजिट होस्ट केलेले आहेत. तर याच्यामध्ये US प्रेसिडेंट जे आहेत डोनाल्ड ट्रम्प यांची भेट होती. त्याच्यानंतर मग दुसऱ्या कुठल्या कुठल्या देशाचे हेड्स आहेत त्यांनी भेट दिलेली आहे. तर श्रीलंका, झांबिया, ब्राझील, स्वीडन, मंगोलिया, नेदरलँड, पोर्तुगाल, म्यानमार. ओके. सो मागचे जे 3 वर्ष आहेत रामनाथ कोविंद यांच्या राष्ट्रपती बनल्यानंतर, तर कुठल्या कुठल्या देशाच्या हेड्सनी तिथं भेट दिली आणि त्यांनी होस्ट केलेलं आहे स्वतः रामनाथ कोविंद यांनी. तर एक आहे प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प US, त्याच्यानंतर श्रीलंकेचे प्रेसिडेंट झांबिया. आता आपलं काम आहे की मॅपमध्ये हे बघायचे. बघा, हे सगळे मॅपमध्ये तुम्ही बघायचं की झांबिया नावाचा देश कुठं आहे ना. तर जे बाकीचे तर श्रीलंका आपण काल बघितला होता, त्याच्यानंतर ब्राझील पण आपण बघून झाला आपला, त्याच्यानंतर स्वीडन आहे ना, त्याच्यानंतर मंगोलिया आहे ना, भारत चीनच्या याच्यात तुम्हाला मंगोलिया सापडेल वरती. त्याच्यानंतर नेदरलँड आहे, त्याच्यानंतर पोर्तुगल आणि म्यानमार पण आपण बघितला आहे. तर हे सगळे जे देश आहेत हे मॅपमध्ये जरा बघून ठेवा, हे एक महत्त्वाचं आहे. मग तिच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की रामनाथ कोविंद यांचे जे काही है ना नोबेलिटी, ह्युमॅनिटी, त्यांच्यामध्ये ज्या सगळ्या गोष्टी आहे, आणि त्याच्यानंतर त्यांनी स्वतःची जी सॅलरी आहे 30% कमी करणं, 1 महिन्याची सॅलरी PM केअर्स फंडला देणं वगैरे है ना. पहिल्यांदाच हिस्ट्रीमध्ये असं होतं आहे की त्यांनी क्रिडेन्शियल जे काय आहे डिप्लोमॅट्सचे ते व्हिडिओ कॉन्फरन्स थ्रू केलेलं. आता सर्वदूर बऱ्यापैकी हे पहिल्यांदाच होतं आहे कोविड-19मुळे, तिच्यात कुठली विशेष अशी गोष्ट नाही आहे. ओके. पण एवढं आहे की एव्हरीवन्स प्रेसिडेंट अशी त्यांची एक ओळख आहे ना. सो एकंदरीतच रामनाथ कोविंद हे आपल्यासाठी महत्त्वाचे आणि 3 वर्ष कंप्लीट. ओके. काश्मीरचं सॅफरॉन जे आहे त्याला GI सर्टिफिकेट मिळालं. बघा, GI टॅग ऑलरेडी डिक्लेअर झाला होता आणि आपण याचं लेक्चरसुद्धा डिटेल बनवलेलं आहे काश्मीरमधलं जे केसर आहे त्यासंबंधी, आणि त्यांना आता GI सर्टिफिकेट मिळालेलं आहे. तर गोष्टी आता प्रॉपर वर्क होत आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला त्याच्यात फोटोही त्यावेळेस दाखवले होते. फक्त मला तुमच्यासाठी एक प्रश्न आहे की आता जसं केसरचं उत्पादन काश्मीरमध्ये होतं, जगभरात त्याला मागणी आहे, ते खूप चांगल्या क्वालिटीचं आहे. काश्मीरचं जे केसर आहे ते खूप चांगल्या उत्तम क्वालिटीचं आहे, परंतु याला एका दुसऱ्या देशाने आपल्याला चॅलेंज केलेलं आहे. म्हणजे आपल्यासमोर ते एक आव्हान आहे की तिथं मोठ्या प्रमाणावर सॅफ्रॉन किंवा केसरची शेती केली जाते. ते केसर जरा सबस्टँडर्ड आहे. भारतीय क्वालिटीतलंच की जे केसर आहे त्याच्या तुलनेमध्ये ते सबस्टँडर्ड आहे. म्हणजे त्याची क्वालिटी इतकी चांगली नाही, पण ते खूप मोठ्या प्रमाणावर प्रोडक्शन करून मार्केटमध्ये टाकत आहे, जिच्यामुळे आपले जे काश्मीरमधले शेतकरी आहेत त्यांना लॉस होतो. तो देश कुठला तो आपण त्यावेळेस डिस्कस केला होता. ओके. तर ही एक गोष्ट लक्षात ठेवा, काश्मीर व्हॅलीचं GI टॅग आता सर्टिफिकेट आलेलं आहे. आता बघा, मी तुम्हाला मागच्या रविवारी सांगितलं होतं की द हिंदूनी एक प्रश्न उत्तराचा एक कॉलम सुरू केलेला आहे आणि तिच्यामध्ये क्विक सिल्वर टंग, जो काही सरडा असतो त्या सरड्याची जी जीभ असते ती एकदम, तुम्ही जर बघितलं असेल डिस्कवरी किंवा व्हिडिओज त्यांचे, तर ज्या वेळेस शिकार समोर येते की एखादा प्रे आहे त्यावेळेस ती जीभ एकदम बाहेर येते, त्याला पकडून गोल 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 राऊंड होत आत जाते. तर जवळपास सरड्यांच्या बाबतीत हे जे काही चॅमिलिओन आहे तर त्याच्या बाबतीमध्ये ती जी जीभ असते ती जवळपास अप टू 2 बॉडी लेंथ्स, म्हणजे शरीराच्या दुप्पट, शरीराची जेवढी लेंथ आहे त्या शरीराच्या लेंथच्या दुप्पट ती जीभ बाहेर येते आणि त्याचं जे प्रे असेल त्याला पटकन घेऊन आत जाते. तर हे जे आहे काही याच्यामध्ये हे 2.5 पर्यंत, म्हणजे 2.5 पट पण ती जीभ बाहेर येऊ शकते, एवढी लांब ती असते. याचं रिझन काय आहे, तर याचं रिझन आहे की इलॅस्टिक टिश्यूज जे काय असतात तिथले त्याचं स्ट्रेचिंग होतं आणि रिकॉईल पण केलं जातं, त्याला पॉवर मुवमेंट असते ही है ना, की तिच्यावर मोठ्या प्रमाणावर एनर्जी रिलीज होते रॅपिडली. मसल कॉन्ट्रॅक्शनमध्ये जेवढी एनर्जी असते डायरेक्टली त्याच्यापेक्षा जास्त, आणि त्याच्यामुळे ते जे पॉवर आउटपुट असतं ते ॲम्प्लिफाय होतं. सो हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, स्ट्रेचिंग ऑफ इलॅस्टिक टिश्यूज है ना, त्याच्यामुळे हे होत असतं. त्याच्यानंतर आता बघा, लेटंट व्हायरस म्हणजे काय, की SARS-CoV-2 म्हणजे कोविड-19 जो आहे तो लेटंट व्हायरस आहे का, आणि हा परत रिकवर होऊ शकतो का, म्हणजे दुसऱ्यांदा इन्फेक्शन होऊ शकतं का.
आता बऱ्याचदा अशा न्यूज आल्यात की काही लोकांना परत परत इन्फेक्शन होत आहेत, तर त्याच्या संबंधीचं हे आर्टिकल आहे. आपल्यासाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या की व्हॉट इज लेटंट व्हायरस. आता बघा, लेटंट व्हायरस म्हणजे काय, इनॅक्टिव्ह व्हायरस. ओके, म्हणजे तो बॉडीमध्ये असतो पण तो ॲक्टिव्ह नसतो, किंवा तो डॉर्मंट स्टेजला असतो. आता आपण हा डॉर्मंट हा शब्द कशाबद्दल वापरतो, वोल्कॅनोबद्दल वापरतो. बघा, वोल्कॅनो जे काय असतात, ज्वालामुखी, डॉर्मंट आहे. तर इनॅक्टिव्ह किंवा डॉर्मंट असतो म्हणजे तो सिम्पटम्स निर्माण करत नाही तिथं, पण तो बॉडीत प्रेझेंट असतो. याला लेटंट व्हायरल इन्फेक्शन असं म्हटलं जातं. तर लेटंटचा अर्थ होतो की जो व्हायरस बॉडीत आहे परंतु तो इनॅक्टिव्ह आहे किंवा डॉर्मंट आहे, सो दॅट त्याचे सिम्पटम्स तुम्हाला दिसत नाहीत. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो इथं आहे तो म्हणजे काय, की दुसऱ्यांदा इन्फेक्शन होऊ शकतं का, सेकंड इन्फेक्शन. तर असं दिसून आलेलं नाही आहे, जो काही सगळा स्टडी आहे त्याच्यानुसार, की असं नन ऑफ द ऑब्झर्वेशन है ना, की कन्क्लुझिव्हली प्रूव्ह सेकंड इन्फेक्शन. असं कुठलंही ऑब्झर्वेशन नाही आहे की ज्याच्या कन्क्लुजनमधून हे क्लिअर होईल की सेकंड इन्फेक्शन होतं. ओके, आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की सफिशियंट रिझन्स आपल्याला दिसलेले आहेत की ज्या केसमध्ये इन्फेक्शन झालेलं आहे, की मधल्या काळात निगेटिव्ह रिझल्ट्स येऊ शकतात. तो इनॅक्टिव्ह किंवा डॉर्मंट असू शकतो, पण परत परत इन्फेक्शन होत नाही आहे, हे क्लिअर आहे. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा, आता कॉड संबंधीचं पण आज आर्टिकल आहे, तेही आपण बघणार आहोत. आणि ऑस्ट्रेलियाने चीनचा जो सी क्लेम आहे दक्षिण चीनी समुद्रामधला, त्याला रिजेक्ट केलेला आहे. की दक्षिण चीनी समुद्रावर चायना जे काही स्वतःचा क्लेम सांगतं. दक्षिण चीनी समुद्र आत्ता आपण रिसेंटली मॅप बघितला होता, स्पार्टली आयलँडचा इश्यू आहे, 9 डॅश लाईन चायनाने तिच्यात काढून ठेवलेली आहे. हे सगळे जे मुद्दे आहेत हिच्यामध्ये ऑस्ट्रेलियाने चीनला फाट्यावर मारलं आहे. फक्त हिच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की चीनला कुणी काही म्हटलं तर चीनला फरक पडत नाही. चीनला जे करायचं ते करत असतात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की ह्या सगळ्या याच्यामध्ये चीनचा कसलाही कायदेशीर अधिकार नाही आहे, नो लिगल बेसिस. ओके, तर हे क्लिअर केलेलं आहे ऑस्ट्रेलियाने. काही दिवसांपूर्वी व्हिएतनामने पण सांगितलं होतं की युनायटेड नेशनचा 1982 मधला जो काही तिथला निकाल आहे त्याच्यानुसारच गोष्टी झाल्या पाहिजेत. आणि हे पण क्लिअर आहे की देर इज नो लिगल बेसिस फॉर बीजिंग टू असर्ट राईट्स ओव्हर द साऊथ चायना सी आयलँड सेज डिक्लेरेशन टू UN. है ना, हे डिक्लेरेशन हे UN ला पण ऑस्ट्रेलियाने केलेलं आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे आर्टिफिशियल आयलँड. ओके, आता ह्या चीनने काय केलेलं आहे, चीनने आर्टिफिशियल आयलँड तयार केलेले आहेत. म्हणजे साधी गोष्ट अशी असते की हा जो समुद्र किनारा आहे, या समुद्र किनाऱ्यामध्ये म्हणजे ही जमीन आहे आणि इथून तुम्ही ज्यावेळेस समुद्र किनाऱ्याकडे बघता तर तिच्यामध्ये 12 नॉटिकल माइल्स जे आहे, त्याच्यानंतर 200 याच्यापर्यंत एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन असतो, पण त्याच्या पुढं तुमचा अधिकार नसतो. मग त्या केसमध्ये यांनी काय केलेलं आहे, तर चीननी इकडची सगळी जी माती वगैरे उचलायची इथली ती समुद्रात टाकायची आणि इथं आर्टिफिशियल आयलँड तयार करायचं, कृत्रिम बेट तयार करायचं आणि तिथून मग पुढं मोजायला सुरुवात करायची की बाबा 12 नॉटिकल माइल्स. असं करत करत समुद्रातला बराचसा भाग स्वतः घेऊन घेतलेला आहे. तर हे जे बेटा आहेत ते चीनने आर्टिफिशियली तयार केलेले आहेत, म्हणजे आंतरराष्ट्रीय कायद्यानुसारच आम्ही वर्क करतो हे दाखवण्यासाठी. पण ती आर्टिफिशियल जी काही बेटा आहेत ती सुद्धा ऑस्ट्रेलियाला मान्य नाहीत आणि ऑस्ट्रेलियाने ते क्लिअर केलेलं आहे. आता हे तुमच्यासमोर क्वाड आहे बघा, भारत आहे, अमेरिका आहे ना, जपान, ऑस्ट्रेलिया, हे जे 4 देश आहे हे क्वाडमध्ये आहे. आणि हा जो क्वाड ग्रुप आहे, आता सध्या मुद्दा असा आहे की इंडिया, त्याच्यानंतर US, त्याच्यानंतर जपान, हे जे 3 देश आहेत या 3 देशांची मलबार एक्सरसाइज असते बघा. मलबार जी आहे ती नेव्हीची एक्सरसाइज आहे. आणि त्या सर्व याच्यामध्ये आता ऑस्ट्रेलियाला घ्यायचं किंवा नाही हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्याच्यावर बऱ्याच दिवसापासून खल चालू आहे. जर ऑस्ट्रेलियाला घेतलं तर याच्यात प्रॉब्लेम कोणाचा आहे, तर तो प्रॉब्लेम आहे चीनचा. ओके, आणि चीनच्या बाबतीमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा जो येतो की हे जे क्वाड आणि त्याच्यामध्ये जर आपण काम केलं तर बेल्ट रोड इनिशिएटिव्ह जो काही आहे, BRI, वन बेल्ट वन रोड चायनाचा, तर त्याला अल्टरनेटिव्ह हे देश देऊ शकतात. आता खरं तर क्वाड तुम्हाला कुठून समोर येतं की 2004 मधली जी सुनामी होती त्या सुनामीच्या याच्यामध्ये हे क्वाड पुढे आलं होतं, भारताला मदत केलेली होती आणि त्या सगळ्या याच्यात रेस्क्यू ऑपरेशनमध्ये है ना, तर हे देश होते. आता याच्याकडं एशियन नाटो असं पण बघितलं जातं, म्हणजे असं म्हटलं जातं की हे काय आहे, हे जर प्रॉपर पुढं आलं तर स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप असणार वगैरे एशियन नाटो. परंतु भारताने काय केलं होतं की 2018 मध्ये शांग्रीला जो डायलॉग होता, या शांग्रीला डायलॉगमध्ये
आपले जे पंतप्रधान होते त्यांनी हे क्लिअर केलेलं आहे की टोटल इंडो पॅसिफिक जो आहे, तर इंडो पॅसिफिकला आम्ही जॉग्राफिकल कन्सेप्ट मानतो. ओके, म्हणजे इंडो पॅसिफिक हा जो रिजन आहे समुद्रातला, हा आमच्यासाठी जिओग्राफिक आहे. म्हणजे ती फक्त एक भौगोलिक बाब आहे बाबा, त्याच्या पलीकडं काही नाही आहे असं आपण क्लिअर केलं होतं की आम्ही स्ट्रॅटेजिक वगैरे त्याच्यासाठी वर्क करत नाही. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये समोर ठेवण्यात आला होता. पण आता मुद्दा एवढाच आहे की जर ऑस्ट्रेलियाला आपण याच्यात सहभागी करून घेतलं मलबारमध्ये, तर त्या केसमध्ये चीनचा रोष ओढवला जाऊ शकतो किंवा चीन मग अजून कुरघोड्या करू शकतो. तर असे सगळे इश्यू आहेत. तर बघू येत्या काळामध्ये गोष्टी कशा पद्धतीने होत आहेत. पण क्वाड एक लक्षात ठेवा, क्वाडमधले हे 4 देश जे आहेत, इंडिया, US, जपान आणि ऑस्ट्रेलिया, ते आपल्यासाठी महत्त्वाचे MCQला विचारलं जाऊ शकतं. अभ्यासक्रमाचा 25% भाग वगळलेला आहे 1ली ते 12वी मधला महाराष्ट्राच्या शैक्षणिक विभागाने. आणि ऑलरेडी हा निर्णय CBSEने आधी घेतला होता त्याच धर्तीवर, कारण कोविड-19मुळं खूप सारा वेळ आपला ऑलरेडी गेलेला आहे. जर सगळं सिलेबस कंप्लीट होणारच नसलं तर ते तेवढं ठेवण्यात काही पॉईंट नाही. फक्त हिच्यात असं केलेलं आहे की यांनी कुठलेही घटक थेट वगळलेले नाही आहेत. विद्यार्थ्यांना सांगितलेलं आहे की स्वयं अध्यापन तुम्ही करा. तसं बघायला गेलं तर आपल्या एज्युकेशन सिस्टीममध्ये, कॉलेजेसमध्ये, स्कूलमध्ये असे बरेच शिक्षक असतात, ते बराचसा सिलेबस डिक्लेअरच करून टाकतात. म्हणजे माझ्या तरी आयुष्यात बरेच होते की तुम्ही एवढं वाचून घ्या, हा ना, कारण काय करणार, त्याच्यावर लोडच इतका राहायचा बिचारावर. आता ह्या सगळ्या याच्यामध्ये ह्यांचं अध्यापन फक्त वर्गात होणार नाही, तुम्हाला वाचावं लागेल. कारण हे असं का केलं यांनी, त्याचं पण रिझन आहे की ज्या गोष्टींमुळे वाद झालेत. CBSEमधून काही घटक वगळण्यात आले CBSE अभ्यासक्रमातून, आणि तिथं मोठ्या प्रमाणावर इश्यू झालेत की हेच का वगळलं, ते का वगळलं, याची गरज आहे, त्याची गरज आहे. आपण ते पण डिस्कस केलं होतं. मग त्याच्याकरता ते डोक्याला त्रास नको म्हणून यांनी असा प्रकार केला. फक्त याच्यामध्ये एक दुसरा वाद झालेला आहे. 8वीचं जे मराठीचं पुस्तक आहे तिच्यामध्ये यदुनाथ थत्ते लिखित माझ्या देशावर माझे प्रेम आहे, हा एक वादग्रस्त ठरलेला पाठ जो आहे तो पूर्णपणे वगळला आहे. पण यंदा पुरत्या नव्या रचनेत वगळल्याचं दिसतंय, कायमस्वरूपी काढून टाकला आहे असं दिसत नाही. आता हे जे आहे की यदुनाथ थत्तेंचं माझ्या देशावर माझे प्रेम आहे, तर हा वादग्रस्त पाठ जो आहे याच्यामध्ये भगतसिंग राजगुरू यांच्याबरोबर कुर्बान हुसेन यांचं नाव होतं. आणि तिथून सगळा वाद झाला की सुखदेव, आता तुम्ही जर बघितलं की भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव हे 3 नावं एका याच्यात येतात, तर सुखदेव यांचं नाव जे आहे ते हेतू पुरस्कार वगळलं आहे असं पण काही लोकांनी त्याच्यावर संस्थांनी आक्षेप घेतला होता. सो ती एक स्टेप यांनी घेतलेली आहे. शिवराज सिंग चौहान, हा ना, पहिले मुख्यमंत्री भारतातले की ज्यांना करोनाचा संसर्ग झालेला आहे. त्याच्यानंतर म्हणजे तसं बघायला गेलं तर आता ती खूपच कॉमन गोष्ट आहे, काय हे नाही त्याच्यामध्ये, आणि ते होऊ शकतं, कुणालाही होऊ शकतं. भारताची उत्तर कोरियाला $1 अब्ज मदत. ओके, आता उत्तर कोरियाला भारताने मदत का केली, तर जागतिक आरोग्य संघटना जी आहे त्यांनी विनंती केली होती भारताला की उत्तर कोरियाला वैद्यकीय मदत द्या. ही मदत वैद्यकीय आहे, क्षयरोग प्रतिबंधक औषधांच्या स्वरूपामध्ये. म्हणजे आपण त्यांना काही कॅश वगैरे देणार नाही, आपण क्षयरोग प्रतिबंधक औषधं जी आहे, ट्युबरक्युलोसिस, TB, हा ना, तर TB संबंधी एक फंड बघितला होता आपण, तो आठवत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. एक सेपरेट लेक्चर आपण घेतलं होतं त्याच्यावर. तर उत्तर कोरियाला आपण देणार आहोत असं परराष्ट्र मंत्रालयाने काल जाहीर केलेलं आहे. त्याच्यानंतर रायगडमधल्या शेतकऱ्यांना प्रति झाड आणि प्रति हेक्टर अशा पद्धतीने नुकसान भरपाई मिळणार आहे. आता याच्यामध्ये काय ना की काजू आणि आंबा या केसमध्ये प्रति हेक्टर नुकसान भरपाई आधी ती 18,500 होती, आता 50,000 प्रति हेक्टर मिळणार. नारळ आणि सुपारीच्या बाबतीमध्ये खूप जास्त नुकसान नाही आहे, त्याच्यामुळे तिथं प्रति झाड नुकसान भरपाई मिळेल, हेक्टर नुकसान नाही मिळणार. सुपारीसाठी आधी 11 रुपये होतं तर ते आता 50 रुपये प्रति झाड. नारळासाठी 127 होतं ते आता 250 प्रति झाड. याच्यावरून काय आहे ना की एक चांगलं मॉडेल जे असतं की गव्हर्नन्सच्या बाबतीत, त्याचं एक्झाम्पल म्हणून तुम्ही ही गोष्ट घेऊ शकता की म्हणजे सरसकट हेक्टरनुसार दिलं असतं तर कदाचित काही लोकांना जास्तीचा लाभ मिळाला असता, किंवा जिथं हे ज्या 18,500 50,000 केलेलं आहे काजू आंब्याच्या ह्याच्यात, तर तिच्यात काही शेतकऱ्यांना नुकसान कमी जर किंमत प्रति हेक्टर राहिली असती तर सोसावं लागलं असतं. पण ह्या केसमध्ये तर दोघांसाठी ही विन विन सिच्युएशन आहे, है ना. तो नुकसान भरपाई पण वाढवलेली आहे, आणि जेवढं नुकसान त्या पद्धतीने ती जर देण्यात आली तर नक्कीच शेतकऱ्यांसाठी पण ते एक असतं की बाबा गव्हर्नमेंटकडून गोष्टी प्रॉपरली झाल्यात आणि असले रोल मॉडेल सक्सेसफुल झाले तर ते नंतर इम्प्लिमेंट करता येतात. राज्यपाल आणि मंत्रिमंडळ यांच्याबद्दलचा हा एक महत्त्वाचा खटला लक्षात ठेवा.
नबम रेबिया विरुद्ध उपाध्यक्ष किंवा डेप्युटी स्पीकर. आता नबम रेबिया 2016चा सर्वोच्च न्यायालयातला खटला आहे. याच्यामध्ये काय ना की राज्यपाल जे आहेत तर त्यांचा मंत्रिमंडळाचा निर्णय त्यांच्यावर बंधनकारक असतो, या संबंधीचा खटला आहे हा. राज्यपालाला सर्वसाधारण विशेषाधिकार नसतात, म्हणजे राज्यपाल प्रत्येक ठिकाणी विशेषाधिकार वापरू शकत नाही. डिस्क्रिशनरी पॉवरची एक लिस्ट आहे. मंत्रिमंडळाचा सल्ला त्यांच्यावर बंधनकारक असतो. ओके, तर एक गोष्ट लक्षात ठेवा की राज्यपाल नीट करून ठेवा. ऑलरेडी आपले लेक्चर झालेले आहेत या संबंधीचे, तुम्ही पॉलिटीच्या याच्यामध्ये बघू शकता. कालचे जे प्रश्न होते की ब्रू ही जमात कोणत्या राज्याशी संबंधित आहे? त्रिपुरा. मिझोराममधून त्रिपुरा म्हणजे मिझोरामशी पण संबंधित आहे, तर तेही लक्षात ठेवा. खालीलपैकी कोणत्या देशाच्या पुढाकाराने 26 जुलै रोजी जागतिक खारफुटी दिवस साजरा केला जातो? आज जागतिक खारफुटी दिवस आहे ना. तर इक्वेडोर नावाचा देश आहे, ते साजरा करायचे तिथं, नंतर मग तो सर्व जगात लागू झाला. पाण्याखालील जीवसृष्टीची सुरक्षा आणि संवर्धन खालीलपैकी कोणत्या शाश्वत उद्दिष्टात केलेली आहे? बघा, सगळेचे सगळे शाश्वत उद्दिष्ट पाठ करायचे असतात का? तर नक्कीच पाठ करायचे नसतात, परंतु जे महत्त्वाचे असतात तर ते तुम्हाला बघावे लागतात. तर याचं जे उत्तर आहे ते SDG 14 आहे, तर ते लक्षात ठेवा है ना. त्याच्यानंतर 2020 हे भारत आणि बांगलादेश यांच्यासाठी मुजीब वर्ष म्हणून साजरे होत आहे. बरोबर आहे, मुजीब वर्ष. तियानवेन-1 हे चीनचं चांद्रयान आहे, नाही ते मंगळयान आहे. ओके, तर हा एक मुद्दा लक्षात घ्या. त्याच्यानंतर चीनचंच आहे पण मंगळयान आहे. ग्राहक संरक्षण कायद्याबाबत बिनचूक विधान निवडा. सर्व ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मला हा कायदा लागू आहे. बरोबर. पर्यायी मध्यस्थी यंत्रणेद्वारे वाद सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल. बरोबर. उत्पादन उत्तरदायित्वाची तरतूद नव्याने केली आहे. बरोबर. 1986 मध्ये नव्हती. अ, ब, क तीनही स्टेटमेंट बरोबर आहे. आजचे प्रश्न घ्या. IAS मेनसाठीचा प्रश्न आहे. विथ अन ॲग्रेसिव्ह चायना, नो वन साइड अँड पुश फ्रॉम पार्टनर्स ऑन द अदर, इंडिया फेसेस टफ चॉईसेस ऑन अन इंडो पॅसिफिक मेरीटाईम अलायन्स, क्रिटिकली ॲनालाइज. एकंदरच इंडो पॅसिफिक मेरीटाईम अलायन्स आणि इंडिया. ओके, सो क्रिटिकली ॲनालाइज हे जरा नीट लक्षात ठेवायचं लिहिताना. सरसकट लिहू नका, ते समजून घ्या. आणि याच्या संबंधीचं लेक्चर ही आपलं आहे, ते वाटलं तर मी परत त्या स्पॉटलाईट रायटिंग फोरममध्ये एकदा पोस्ट करतो, तर तिथून सगळे शब्द त्यांचे अर्थ काय लिहिलं पाहिजे ते बघा. SAMPSC कोविड-19 अँड चॅलेंजेस ऑफ ट्रान्सपोर्टेशन है ना, वाहतुकीची काय आव्हानं आहेत, 400 शब्दात लिहायचं आहे. काही लोक काय करतात, हा जो इंग्लिश असतो ना याला मराठीत करून मग लिहून काढतात. तसं करू नका. इंग्लिशमध्ये टॉपिक आहे तर लिहून बघा. इंग्लिशमध्ये काय होणार आहे ना, थोडंफार काही गडबड होऊ शकतं, पण तिच्यातूनच मग त्या गोष्टी होत जातात. ईस्ट कंटेनर टर्मिनल ECT प्रोजेक्ट खालीलपैकी कोणत्या देशात स्थित आहे? पहिला प्रश्न. श्रीलंका, भारत, चीन, जपान. ईस्ट कंटेनर टर्मिनल ECT प्रोजेक्ट. इंडो-श्रीलंका अकॉर्ड 1987 शी खालीलपैकी कोणती घटना दुरुस्ती श्रीलंकेच्या संविधानातील संबंधित आहे? 10वी, 13वी, 15वी, 25वी. खालीलपैकी कोणता देश काटकसरीचा भाग नाही? नेदरलँड, डेन्मार्क, स्वीडन, फ्रान्स. तर खालीलपैकी कुठला देश आहे जो फ्रुगल 4चा भाग नाही आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. ग्राहक संरक्षण कायद्याबाबत बिनचूक विधान निवडा. भेसळयुक्त वा बनावट वस्तू विकल्यास 2 वर्षासाठी परवाना रद्द होईल. पुन्हा पुन्हा भेसळयुक्त वा बनावट वस्तू विकल्यास 10 वर्षासाठी परवाना रद्द होणार. फक्त अ, फक्त ब, दोन्ही यापैकी नाही. ग्राहक संरक्षण कायद्याबाबत योग्य विधान निवडा. 2019च्या कायद्यानुसार ग्राहक जिथे राहतो तिथं तक्रार दाखल करता येईल. 1986च्या कायद्यानुसार निर्माता जिथं राहत असेल तिथं तक्रार दाखल करावी लागत होती. फक्त अ बरोबर, फक्त ब, दोन्ही बरोबर यापैकी नाही. याची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देतात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.